आता काय झालं दादांनू? काल तू त्या सुशल्यासमोरून पळून किती गेलंस? नाहीतर काय करू दादांनू, नसती पिढा कोण लावून घेता मागे. त्या का किती घाबरतस? इतके दिवस तुझ्या घरीच राहत होता ना? वय, पण तेव्हा खरा रूप कळला नव्हता. आता कळला. आधी काय बोलायचं नाही, गप्प गप्प राहायचा. लोकांका दया यायची. पण आता घराचा मालकीन असल्यासारखा वागता, सापासारखा उलटला. त्या मालकीन घरात पाय टाकूची तरी लायकी आहे का त्याची? एवढंच नाही दादांनू, आता पांडुक शोधूक गेलाय. मग तुम्ही पण मका त्याका शोधूक सांगितलंय. वर बघितलंय तर वर नाही. नंतर तर फक्त सावली दिसत होती. ना आता शुद्धीत असतच ना हल्ली. होय, अहो तुम्ही सांगितल्यावरच गेला ना मी. आता मग आता मी विचारलं त्याचं खरा खरा उत्तर देशील? बोला ना दादांनू. आता खरा खरा सांगायचा, अण्णांसाठी काय काय केलंस? दादांनू, तुमका तर माहित हा, अण्णांसाठी मी जीव पण देऊक तयार होतोय. आणि जीव घेऊक पण. काय बोलतास तुम्ही? आता मका माहीत हा, तू अण्णांसाठी किती खड्डे खणलंस ते. दादांनू, आता त्या जुन्या गोष्टी किती उकरतास? नाही उकरायचं ना, मग मी सांगते त्या करूचा लागताला. काय? मेला बसलास काय? काम कर. करतोय. आता अण्णांसाठी एवढे खड्डे खणलंस, तर मी सांगते म्हणून एक खड्डं खणायचं. कोणासाठी? तुका कोणाची भीती वाटतं? म्हणजे सुषमासाठी? होय, त्या सुषमाक एकदाचा निकाल लागला. दादांनू, त्या भावला पुरलाव ती जागा कोणीतरी उकरलेली हा. त्या भावला परत येणार आणि मी गाडलाय, मला काय झालं तर? माझा काहीतरी विचार करा. माझा पण विचार करा म्हणजे काय रे? तुझं पण डोळा का त्या वकिलासारखं? लक्षात ठेव, मी अण्णांचो लेख आहे. तू तुझा काम कर. काम केलंस तर तुका हवा तर देईन, नाही केलंस ना त्या सुषमाचा लवकर निकाल लाव. सुषमा काय नाही होणार. तुम्ही ते का धरू गेलास ना, त्या निसटून जातला. दोघा जण गुलू गुलू बोलत होती. काय तर कळता का तुमका? तुका काय कळतं हा? खुळा नाही होय मी, माका सगळा कळता. ही दोघा जण काहीतरी बोलत होत. दोघांचो काहीतरी कांड हा. या नाथाच्या मदतीनं सुशल्या या घरात इला हा. आता बघा, दोघा जण हा घर लुबाडतील. हा नाथा ना पक्का लबाडा दिसतो तसा नाही. तुम्ही ना त्याका लांबच ठेवा. आणखी थोडे दिवस थांब. काय होणार हा? इतके दिवस काय केलंच नाही, आता काय करणार आहात? कळात. एक दिवस सुशल्या पण दिसूचा नाही, नाथा पण नाही. काय? तोंड बंद कर तुझा. मग कधी येऊ जेऊ? आजच रातच्याक. येते. अरे करणार काय हाच तुम्ही? हलता सलता काय करू नको हा. वेळ येईल की बघू काय करायचं आता. काय करताय? काय नाही, बोलत होता.
काय करायचं आता कळत नाही ना. घरात काय चालला हा बघतास ना. त्यात तुम्ही नार्वेकरांच्या चेडवाशी अभिराम भाऊजींचा लग्न लावूक सांगतास आणि त्यांच्या आणि नेने वकिलांच्या भेटीगाठी होतात. काहीतरी काम असेल ना त्यांचं. अजून पण पुळको तुमका सगळ्यांचा. त्या नार्वेकरांच्या लेखीचो ह्या सुषमाचो सगळ्यांचो पुळको हा तुमका. पण वहिनी जरा विचार करा, त्या नेने वकिलांची चावी सुषमा कशी मिळाली? नार्वेकरांच्या घरी विसरले होते ना. मग याचा अर्थ आपण लावत बसण्यापेक्षा योग्य त्या मार्गाने शोधूया ना. हा गैरसमजही असू शकतो. नाही, तुमका कधी आमचा पटूचाच नाही. बाहेरची तेवढी बरोबर, हा आपला तेवढा चुकता. अहो तुम्ही हय कित्याक उभे रावलास. चला माका पिठाचो डबो काढून देवा. आज यमुना लय खुश व्हायत बघ, लय खुश व्हायत. बऱ्याच दिवसांनी तू जेव गेलास आपल्या घरात. आपला घर, माझा एकच घर हा. यात तुझा घर हा. वय हा आमच्या गरीबाचा घर हा. तुझ्यासारख्या श्रीमंत घरातला चिडू आमच्या घरात जेव गेला आमचा नशीबच हा. मका वाटला तू नाही जेव गेला. आता इलय ना. वय ग वय. यमुना खय गेला मी बघतोय. हा तू बस, मी बोलवते ती का. हा मी हायसून जातोय. मी माझ्या गावात जातोय. वय एवढा काय घाबरतं त्या सुसल्याक? दादानू त्या दिसतात तसं नाही हा. लय वाईट हा. अहो त्या रूप बदलतात. चल मी बघते कसं रूप बदलतात ते. आवाज येते का आधी? सुषमा